तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. हिवाळा सुरू झालेला आहे. आता हिवाळा सुरू झालं की आपण अळीव, ड्रायफ्रूट्स हे सगळं असं खात असतो. आता अळीवाची खीर कशी करायची आणि तीही एकदम वेगळ्या पद्धतीने, कुठलंही गाई म्हशीचं दूध न वापरता ही खीर कशी करायची आहे. तसंच साखर गूळ देखील मी यामध्ये वापरणार नाही. आता मी 2 चमचे अळीव घेतला आहे. त्याला गाळणीच्या साहाय्याने धुवून घेतलेलं आहे आणि नंतर हे अळीव आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून घ्यायचं आहे. रात्री भिजवलेले बदाम मी घेतलेले आहेत. आता या बदामाचंच आपल्याला दूध तयार करायचं आहे. तुम्ही साल काढून देखील बदाम घेऊ शकता. मी साल वगैरे न काढताच याचं दूध तयार करून घेतलेलं आहे. यामध्ये मी खारीक, खजूर, जर्दाळू, अक्रोड, बदाम हे सगळं घेऊन याला छान पाणी टाकून त्याचं दूध तयार करून घेतलं आहे. कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे साधारण 1 चमचा. त्यामध्ये डिंक फुलवून घ्यायचं आहे आणि मग त्यावर अळीव घालून त्यावर ते दोन्हीही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर आपल्याला हे तयार केलेलं दूध यामध्ये घालायचं आहे. दूध घातल्यानंतर याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर मी यामध्ये रात्री भिजवलेले काळे मनुके घातले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स घेतलेल्या आहेत. पंपकिन सीड्स आहे, सनफ्लावर आणि मिलन सीड्स मी यामध्ये घातलेले आहे आणि याला छानशी उकळी आली की याला वाटीमध्ये सर्व्ह करायचं आहे. तब्येतीसाठी अतिशय उत्कृष्ट असलेली ही खीर हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ली जाते. नक्की ट्राय करा. कुठल्याही प्रकारची साखरेची गरज लागत नाही. नक्की ट्राय करा.